बदलापूरच्या घटनेनंतर अकोल्यातील प्रकरण ताजं असतानाच बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दडी गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकाकडूनच 4थ्या वर्गात शिकणाऱ्या 3 विद्यार्थिनींचा नराधम शिक्षकाकडून विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर किनगाव राजा पोलिसांनी पीडित बालिकेच्या तक्रारीवर आरोपी नराधम शिक्षक खुशाल उगले विरोधात विनयभंग, पोक्सको व अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे। सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या 4थ्या वर्गातील 3 विद्यार्थिनींना शिक्षक खुशाल उगले याच्या गैरवर्तणुकीला काही महिन्यांपासून सामोरं जावं लागत आहे। या घटनेनं बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। घटना समोर आल्यानंतर किनगाव राजा ठाण्यासमोर संतप्त गावकरी किनगाव राजा पोलिसात पोहोचले होते व त्यांनी आरोपी शिक्षकाला तातडीनं कठोर शासन करण्याची मागणी केली आहे। किनगाव राजा पोलिसांनी तातडीनं पथक रवाना करून आरोपी शिक्षक उगलेला अटक केलेली आहे। राज्यात घडणाऱ्या या घटनाने मुलींना शाळेत पाठवावं की नाही अशा भावना देखील आता पालकांच्या मनातून व्यक्त होत आहेत। बदलापूर झालं, त्यानंतर मुंबई, ठाणे, त्यानंतर लातूर असेल, अशा अनेक जिल्ह्यातून या भयानक घटना समोर येतच आहेत। गौराजा हद्दीमध्ये वर्दडी नावाचे गाव आहे। वर्दडी गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे 8वी पर्यंतची। तर आपल्याला आज सकाळी काही पालक आणि 4-5 विद्यार्थिनी स्वतः पोलीस स्टेशनला आल्या होत्या आणि त्यांनी सांगितलेलं आहे की शाळेमध्ये शिक्षक आहेत ते उगले, तर ते शिक्षक बऱ्याच दिवसापासून आमच्या मुलींवरती लैंगिक अत्याचार करत आहेत। त्यामुळे आपण मग शाळेला पण भेट दिली। शाळेला भेट दिल्यानंतर तिथे जाऊन पाहिलं तर बऱ्याच विद्यार्थिनींसोबत त्यांनी हात लावणे, स्पर्श करणे, त्यांच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करणे किंवा त्यांच्या इतर भागात हात घालणे वगैरे ह्या गोष्टी केलेल्या आहेत। तर तसा आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपीला शोधण्यासाठी आपण 2 तपास पथक रवाना केले आहेत।